नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत पुरवठा साखळी व्यवस्थापन। व्यावसायिकांना जर व्यवसाय व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर अशा वेळी किंवा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती योजना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजीज असं म्हणतो, त्या स्ट्रॅटेजीज तयार करून वापराव्या लागत असतात। पुरवठा साखळी व्यवस्थापन असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती एक कृती योजना आहे, स्ट्रॅटेजी आहे। ग्राहकांच्या गरजेचा शोध घेऊन त्यांना वस्तूंची निर्मिती करण्यापासून ते ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या व्यावसायिक प्रक्रिया कराव्या लागतात त्या सगळ्याचा समावेश या पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये होत असतो। प्रामुख्यानं जर आपण विचार केला की पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये काय काय येईल, तर त्याच्यामध्ये पूर्वानुमान आणि नियोजन, सामग्रीचा पुरवठा करणं, उत्पादन करणं, मालाचं वितरण करणं, वाहतूक, गोदाम व्यवस्थापन, विक्री, विक्रयोत्तर सेवा, अशा सगळ्या गोष्टी प्रभावीपणे ज्याचं व्यवस्थापन करावं लागतं त्या सगळ्या पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये येत असतात। मित्रांनो, सुरुवातीला आपण पुरवठा साखळी ही नक्की काय संकल्पना आहे ते बघूयात। ज्यावेळी आपण पुरवठा साखळी असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की व्यावसायिकानं ज्या उत्पादनाची निर्मिती केलेली आहे ते उत्पादन अंतिम ग्राहकासाठी, अंतिम उपभोक्त्यासाठीच असतं। त्यामुळं त्याचं वितरण शास्त्रीयपणे कसं करता येईल या दृष्टीनं योजना करत असताना वितरणातल्या मध्यस्थांची मदत घ्यावी लागते। उत्पादकानं निर्माण केलेले उत्पादन हे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थ किंवा दुवा हा पुरवठा साखळी असते। घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, दलाल असे वेगवेगळे पुरवठा साखळीमध्ये काम करणारे दुवे असतात। पुरवठा साखळीची ज्यावेळी आपण व्याख्या करतो तेव्हा ती अशी होऊ शकते की वेगवेगळ्या विपणन मध्यस्थांमार्फत उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत प्रवाहित करणारी साखळी म्हणजे पुरवठा साखळी। उत्पादकापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत वस्तूच्या मालकीचं हस्तांतर करण्याची व्यवस्था म्हणजे पुरवठा साखळी। आता या पुरवठा साखळीचं व्यवस्थापन कसं केलं जातं, तर पुरवठा साखळी व्यवस्थापन ही एक मोठी संकल्पना आहे, व्यापक संकल्पना आहे। उत्पादकानं निर्माण केलेल्या उत्पादनाला अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या व्यावसायिक कार्यकृती गरजेच्या असतात त्या समाविष्ट करणारी व्यवस्था म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन। उत्पादकानं निर्माण केलेलं उत्पादन हे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या व्यावसायिक कार्यकृती गरजेच्या असतात त्या समाविष्ट करणारी व्यवस्था म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन। वस्तूच्या निर्मितीपासून ते अंतिम ग्राहकापर्यंत मालाचा पुरवठा करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, अनुषंगिक व्यावसायिक कृती कराव्या लागतात, त्यांचा समावेश ज्या प्रक्रियेमध्ये होतो त्याला पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हणतात। द सप्लाय चेन काउन्सिल यांनी पुरवठा साखळी व्यवस्थापनाची व्याख्या केली। ते असं म्हणतात की पुरवठा साखळी व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये समन्वय साधणं, कच्चा माल आणि इतर साधनांच्या पर्यायी मार्गांची व्यवस्था करणं, उत्पादन आणि एकत्रीकरण, गुदाम व्यवस्था, वस्तुसाठा नियंत्रण, वस्तू आदेशाचं व्यवस्थापन आणि अंतिमतः ग्राहकापर्यंत मालाचा पुरवठा करण्याची व्यवस्था करणं या गोष्टींचा समावेश होत असतो। त्यामुळं ज्यावेळी आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हणतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायची की पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये वस्तूच्या मागणी पुरवठ्याचा समन्वय, कच्चा माल, साधनं यांची व्यवस्था, वितरण मार्गाची व्यवस्था, उत्पादन, एकत्रीकरण, गुदाम व्यवस्था, वस्तू साठ्याचं नियंत्रण, वस्तू आदेशाचं व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो। पुरवठा साखळी व्यवस्थापन करण्यामागे काही उद्दिष्ट असतात, किंबहुना का केलं जातं पुरवठा साखळी व्यवस्थापन, तर वेगवेगळी उद्दिष्ट आहेत ज्यामध्ये मग उत्पादन कार्यात सातत्य राखणं असतं, ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं, वाहतूक खर्चामध्ये कपात करणं, साठवणूक खर्चामध्ये कपात करणं,
सुलभ वितरण व्यवस्था विकसित करणं, रोजगार निर्मिती करणं, व्यवसायाचा नावलौकिक वाढवणं आणि देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणं. पहिला पॉईंट आपण बघूया, उत्पादन कार्यामध्ये सातत्य राखणं. कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापन जर आपण केलं तर त्यामुळं उत्पादन कार्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, इतर साधनसामग्री आहे, ती नियमित आणखीन रेग्युलरली पुरवली जाऊ शकते, त्याच्यात विलंब होत नाही. वस्तुसाठा नियंत्रण तंत्र जर आपण वापरलं स्टॉक लेव्हल्सचं, तर अशावेळी आवश्यक त्या प्रमाणात सामग्रीचा प्रवाह राखता येतो, अनावश्यक भांडवली गुंतून पडत नाही आणि कुठं मिनिमम लेवलच्या खाली, रिऑर्डर लेवलच्या खाली सामग्री जाऊन उत्पादन प्रक्रिया बंद पडायची देखील शक्यता राहत नाही. म्हणजेच उत्पादन कार्यात सातत्य राखणं शक्य होतं. त्यामुळं उत्पादन कार्यात सातत्य राखणं हा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा उद्देश असतो. दुसरा उद्देश जो असतो तो म्हणजे ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधानी कसं राखता येईल हेच कुठल्याही व्यवसायाचं उद्दिष्ट असतं. त्या अनुषंगानं त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य वस्तू योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणं हे पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं उद्दिष्ट असतं. ग्राहकांना समाधान करून त्याच्याशी चांगले व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणं हे पुरवठा साखळी राबवण्यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. ग्राहकांशी चांगले संबंध राहिले पाहिजेत, त्याचप्रमाणे ते पूर्णतः समाधानी राहिले पाहिजेत. असं जर झालं तर ग्राहक टिकून राहू शकतात, वाढू शकतात. त्यानंतरचा उद्देश असतो तो म्हणजे वाहतूक खर्चात कपात करणं. व्यवसायाला उत्पादन निर्मिती करणं आणि वितरण करणं याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वाहतुकीच्या साधनांची गरज असते. वाहतुकीची कोणती साधनं उपलब्ध आहेत, त्यावर किती खर्च होतो आहे, वाहतुकीचा वेळ हा कमी लागतो जास्त लागतो, पाहिजे तेव्हा वाहतुकीची साधनं पाहिजे त्या दरात उपलब्ध होतात का, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करणं आणि एकूणच वाहतुकीचा खर्च कमी करणं या गोष्टींची गरज भासते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणं आणि वाहतुकीवर होणारा खर्च मिनिमम कसा राहील, कमीत कमी कसा राहील हे बघणं हे देखील पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. याच्यानंतरचं जे उद्दिष्ट असतं ते म्हणजे साठवणूक खर्चामध्ये कपात करणं. वस्तूच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची साधनसामग्री ही शास्त्रीयपणे साठवून ठेवणं, तिची योग्य अशी जोपासना करणं गरजेचं असतं. तसंच अंतिम उत्पादकांना बाजारात सुरळीत पुरवठा जर करायचा असेल तर गोदाम व्यवस्था करणं हे देखील महत्त्वाचं असतं. या दृष्टीनं मालाची योग्य प्रमाणात साठवणूक करणं, अनावश्यक मालाची विल्हेवाट लावणं, त्या योग्य साठवणूक खर्चामध्ये कपात करणं या गोष्टी शक्य होतात. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे सुलभ वितरण व्यवस्था विकसित करणं. व्यवसाय संस्थेचं अंतिम उद्दिष्ट हे वेगवेगळ्या पुरवठा साखळी मार्गानं ग्राहकापर्यंत पोचायचं हेच असतं. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे विनाविलंब उत्पादन करणं आणि ते उत्पादन ग्राहकापर्यंत वेळेत पोचवणं हे काम पुरवठा साखळी पार पाडत असते. त्यामुळं जी वितरणाची व्यवस्था आहे ती सोपी कशी करता येईल आणि ती जास्तीत जास्त विकसित कशी होईल हे पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. यानंतरचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे रोजगार निर्मिती करणं. व्यवसाय जसजसा विकसित होईल तसतसं त्याच्यासाठी आवश्यक असलेली अनेक अनुषंगिक कामंही देखील महत्त्वाची ठरायला लागतात. मग विक्रयोत्तर सेवा पुरवणं असेल, त्याचं मार्केटिंग करणं असेल, ग्राहक संबंध व्यवस्थापन करणं असेल, या गोष्टी देखील महत्त्वाच्या होतात. आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये अनेक व्यावसायिक कार्य देखील असतात. या सगळ्या गोष्टींमध्ये कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगार हे निर्माण होत असतात. त्यामुळं रोजगार निर्मिती करणं हा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा उद्देश आहे. किंबहुना पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होत असते. यानंतरचा जे उद्दिष्ट असतं ते म्हणजे व्यवसायाचा नावलौकिक वाढवणं.
ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करणं, ग्राहक समाधानी राहतील हे बघणं, यामुळं बाजारपेठेत व्यवसाय संस्थेची चांगली पत कशी निर्माण होते हे बघणं, व्यवसाय संघटनेला प्रतिष्ठा मिळवून देणं ही देखील फार महत्त्वाची उद्दिष्ट असतात पुरवठा साखळी व्यवस्थापनाची. पुरवठा साखळी व्यवस्थापन हे जर व्यवस्थितपणे पार पाडलं तर व्यवसायाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, ग्राहक संख्या वाढू शकते, वितरण खर्चामध्ये बचत होऊ शकते, भांडवल अडकून पडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे एकूणच व्यवसायाचा टर्नओव्हर, कार्यक्षेत्र हे सगळं वाढू शकतं, फायदा वाढू शकतो आणि या सगळ्याचा चांगला परिणाम व्यवसायाचा नावलौकिक वाढण्यावरती होऊ शकतो. यानंतरचं असतं ते म्हणजे देशी अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणं किंबहुना देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणं. मित्रांनो, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे उद्योग समूह हे जर देशामध्ये विकसित झाले तर त्याचा फायदा हा होतो की देशाची जी अर्थव्यवस्था असते ती आपोआप भरभराटीला येते. पुरवठा साखळी व्यवस्थापन केलं तर आपोआप वस्तूंची मागणी वाढते, मागणी वाढली की उत्पादनाला चालना मिळते किंबहुना उत्पादन वाढतं. उत्पादन वाढवायचं असेल तर अशावेळी कच्चा माल, यंत्रसामग्री, कामगार या सगळ्यांची जास्त गरज लागते. व्यवसाय संघटना विकसित होते, नफ्याचं प्रमाण वाढतं. या सगळ्या गोष्टी घडल्या की आपोआप देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती वृद्धिंगत होते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढवणं किंवा वृद्धिंगत करणं हे देखील पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. यानंतर आपण विचार करणार आहोत की पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो याचा. आपण ज्यावेळी पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणतो तेव्हा त्याच्यात वेगवेगळे घटक येतात, ज्यामध्ये नियोजन असतं, खरेदी असते, उत्पादन असतं, मालसाठा व्यवस्थापन असतं, वाहतूक असते, वितरण असतं, विक्री परतावा असतो, विक्रयोत्तर सेवा असते, माहिती आणि संदेशवहन असतं. या वेगवेगळ्या घटकांचा समावेश हा पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये होत असतो. पैकी पहिला घटक असतो तो म्हणजे नियोजन. वस्तू निर्माण केल्यापासून ते अंतिम ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या ज्या अनुषंगिक व्यावसायिक कार्यकृती आहेत त्यांचा समावेश पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये होतो. यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांचा समावेश असतो. वेगवेगळे टप्पे पूर्ण करत असताना, ग्राहकापर्यंत वस्तू पोहोच होत असताना नियोजन हा घटक महत्त्वाचा ठरतो. नियोजन जर योग्य असेल तर ग्राहकाच्या वस्तू या योग्य वेळेत आणि कमी कालावधीत ग्राहकाला मिळू शकतात. त्यामुळं पुरवठा साखळी व्यवस्थापन करत असताना सगळ्या घटकांचं योग्य प्रकारे नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. किंबहुना नियोजन हा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा आधारस्तंभ असतो. दुसरा घटक असतो तो म्हणजे खरेदी. कच्च्या मालाची जर आपल्या चांगल्या प्रकारे खरेदी केली तर पक्का माल हा योग्य रीतीनं तयार होऊ शकतो. उत्पादकाला वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल खरेदी करत असताना पुरवठादारांची योग्य पद्धतीनं जर निवड केली तरच गरजेनुसार वस्तू आणि त्यांच्या वेगवेगळ्या सेवा या योग्य पद्धतीनं मिळतात. त्याच्यासाठी प्रामाणिक आणि प्रतिष्ठित असे पुरवठादार आपण निवडणं गरजेचं असतं. पुरवठादार निश्चित करत असताना त्याचं बाजारपेठेतलं स्थान काय आहे, वस्तूंचा दर्जा कसा आहे, सुधारणावादी दृष्टिकोन आहे का, मालाची किंमत काय आहे, पुरवठ्याचा कालावधी काय आहे, हे सगळं लक्षात घ्यायला लागतं. खरेदी करताना योग्य दर्जा, योग्य दर मिळवणं याच्यासाठी भक्कम अशी पुरवठा साखळी महत्त्वाची ठरते. त्यामुळं खरेदी हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. यानंतर तिसरं असतं ते म्हणजे उत्पादन. योग्य आणि सातत्यपूर्ण असं जर आपण उत्पादन केलं तरच पुरवठा साखळी आणि त्याच्यामधले घटक याच्यात योग्य समन्वय राहू शकतो. उत्पादन जर योग्य असेल तर मालसाठा हा प्रभावी पद्धतीनं ठेवता येतो. मालाची चाचणी, बांधणी, मालाचं प्रदर्शन या ज्या सगळ्या गोष्टी असतात या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, ज्याच्यामध्ये मग उत्पादन आपण कसं करणार आहोत, उत्पादनाचे घटक आहेत ते योग्य आहेत किंवा नाहीत, ते योग्य प्रमाणात आहेत का, हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. यानंतरचा जो घटक असतो तो म्हणजे मालसाठा व्यवस्थापन.
कार्यक्षम आणि प्रभावी अशी जर पुरवठा साखळी व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर माल साठ्याचं व्यवस्थापन हे उत्तम असणं गरजेचं असतं. कायमस्वरूपी व्यवस्थित असा मालसाठा आपल्याला ठेवावा लागतो. मालसाठा जास्त देखील ठेवून चालत नाही. जास्त जागा त्यामुळे व्यापून राहते, मोठ्या प्रमाणात खेळतं भांडवल अडकून राहतं. या उलट कमी मालसाठा ठेवून देखील चालत नाही, कारण जर व्यवस्थित मालाचा पुरवठा झाला नाही कच्च्या मालाचा तर अशा वेळी उत्पादन प्रक्रिया बंद पडायची देखील एखाद्या वेळी वेळ येऊ शकते. त्यामुळं एका विशिष्ट लेव्हलला मालसाठा ठेवणं हे गरजेचं असतं, ज्यामुळे जास्त खेळतं भांडवल देखील अडकून राहणार नाही आणि मालाचं उत्पादन प्रक्रियाच कधीतरी बंद ठेवावी लागेल अशी अवस्था देखील येणार नाही. त्यामुळं मालसाठा व्यवस्थापन करत असताना एक सरासरी मालसाठा आपल्या गुदामामध्ये राहील हे आपण बघावं लागतं. आणि मालसाठा फक्त कच्च्या मालाचाच नसतो तर तयार पक्क्या मालाचा देखील असतो. मागणीच्या प्रमाणात उत्पादन करून आपण मालसाठा ठेवायचा असतो. अगदीच मागणी नाही म्हणून मालसाठाच ठेवायचा नाही किंवा अति मागणी आहे म्हणून प्रचंड मालसाठा ठेवायचा, असं जर आपण केलं तर त्या मालामध्ये पैसे अडकून पडण्याचा, माल खराब होण्याचा, जास्त जागा व्यापण्याचा जास्त शक्यता असते. आणि हे जर टाळायचं असेल तर सरासरी किंवा योग्य प्रमाणातच कच्च्या आणि पक्क्या मालाचा साठा आपण करून ठेवला पाहिजे. यानंतरचा पुरवठा साखळी व्यवस्थापनामधला घटक असतो तो म्हणजे वाहतूक. अंतिम वस्तू हे बाजारपेठेमधल्या ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी वाहतूक हा घटक अपरिहार्य आहे. मग ती रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा हवाई मार्गानं किंवा जलमार्गानं होणारी वाहतूक असेल, पण कोणत्या ना कोणत्या एका किंवा अनेक वाहतूक मार्गांचा आपल्याला अवलंब करावा लागतो. मालाचं नियमित उत्पादन आणि नियमित वितरण होणं हे वाहतुकीवर अवलंबून असतं. संपूर्ण वाहतुकीची प्रक्रिया ही सुरक्षित झाली पाहिजे. त्याचप्रमाणे वाहतूक करताना मालाचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे याचा विचार वाहतुकीचं नियोजन करताना करावा लागतो. वाहतूक साधनांची उपलब्धता काय आहे, वाहतुकीचे मार्ग कोणते आहेत, वाहतुकीला लागणारा वेळ किती आहे, कमीत कमी खर्चात कशी वाहतूक करता येईल, ती सुरळीतपणे कशी होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार पुरवठा साखळी व्यवस्थापन करत असताना करावा लागतो. कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात किफायतशीरपणे जर आपण योग्य प्रकारे वाहतूक केली तर अशा वेळी पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो आणि एकूणच व्यवसायाचा नावलौकिक, व्यवसायाला मिळणारा फायदा, व्यवसायाची एकूण विक्री आणि व्यवसायाचं ग्राहकांच्या मनामधलं स्थान हे सुधारू शकतं. यानंतरचा घटक असतो पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा, तो म्हणजे वितरण. उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी वितरण महत्त्वाचं असतं. उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी अशा पद्धतीनं उत्पादकाकडून ग्राहकाकडे वस्तू प्रवाहित होत असते. वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुदाम व्यवस्था निर्माण करणं हे गरजेचं असतं. वितरण जर योग्य रीतीनं झालं तरच अंतिम ग्राहकाला योग्य त्या जागी वस्तू उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं वितरण ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामधून पुरवठा साखळी व्यवस्थापन हे व्यवस्थित होऊ शकतं. यानंतर असतं ते म्हणजे विक्री परतावा. पुरवठा साखळी व्यवस्थापनामधला हा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकाला विकलेला माल जर काही कारणानं दोषमुक्त किंवा खराब निघाला तर ग्राहकाकडून तक्रार येऊ शकते. अशा वेळी ग्राहकांना प्रतिसाद देणं, तक्रार समजून घेणं हे गरजेचं ठरतं. दोष असेल तर दिलगिरी व्यक्त करणं, दोषमुक्त किंवा अतिरिक्त माल परतावा व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी विक्री परताव्यामध्ये येत असतात. यानंतर असतं ते म्हणजे विक्रयोत्तर सेवा उपलब्ध करून देणं. आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण कन्झ्युमर ड्युरेबल्स विकतो, जास्त काळ टिकणाऱ्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू जेव्हा ग्राहकांना विकतो तेव्हा विक्रयोत्तर सेवा हा त्याचा एक अविभाज्य भाग झालेला असतो. गॅरंटी, वॉरंटी आपण देत असतो. विक्रयोत्तर सेवा म्हणजे काय तर विक्रेत्यानं वस्तूच्या विक्रीनंतर जर ग्राहकाला काही सेवा उपलब्ध करून दिली त्या वस्तूशी संबंधित तर त्याला विक्रयोत्तर सेवा असं म्हणतात. मग मोफत दुरुस्ती करून देणं असेल, वस्तूची निगा राखणं असेल, वस्तूसाठी सुट्ट्या भागांचा पुरवठा करणं असेल, वस्तू बदलून देणं असेल, गॅरंटी वॉरंटी देणे असेल, या सगळ्या गोष्टी विक्रयोत्तर सेवेमध्ये येतात. आपण जर टेलिव्हिजन सेट, फ्रीज, AC अशा कन्झ्युमर ड्युरेबल्स खरेदी केल्या तर ठराविक कालावधीसाठी विक्रयोत्तर सेवा
वितरक देत असतो किंवा वस्तू विकणारी व्यक्ती, संस्था, कंपनी देत असते. या सगळ्या विक्रयोत्तर सेवा असतात. कंपनीतर्फे जर या सेवा उपलब्ध करून दिल्या तर ग्राहक समाधानी होऊ शकतो, ब्रँड लॉयल किंवा आपल्याच कंपनीच्या गोष्टी, वस्तू खरेदी करायला तो उत्सुक राहतो. हे सगळं योग्य विक्रयोत्तर सेवेमुळे होतं. आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात विक्रयोत्तर सेवा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. यानंतरचा घटक आहे तो म्हणजे माहिती आणि संदेश वहन. माहितीचा प्रवाह हा सातत्यानं ठेवणं हा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. संदेशवहनामधल्या तंत्रज्ञानाचा वापर हा ग्राहक आणि कंपनी यांना अद्ययावत ठेवत असतो. ग्राहकांच्या मागणीचा अंदाज, वस्तुसाठ्याची पातळी, ग्राहकांच्या आदेशाची संख्या, स्पर्धक, बाजारपेठेमधली मागणी आणि पुरवठा याच्याबद्दलची माहिती हे सगळं अचूक असणं गरजेचं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल, कागदपत्र तयार करण्यासाठी योग्य माहितीची गरज असते आणि हे सगळं माहिती आणि संदेशवहन या माध्यमातून प्राप्त होत असतं. मित्रांनो, आपण पुरवठा साखळी म्हणजे काय, पुरवठा साखळी संबंधीची मूलभूत गोष्टी कोणत्या आहेत, पुरवठा साखळी व्यवस्थापन करण्यामागची उद्दिष्ट कोणती आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचा आढावा या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.